हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपा षष्टीचे 6 दिवसांचं नवरात्र असतं। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। तर आज 2 डिसेंबर आहे आणि आज देव दीपावली सुद्धा आहे। तर या देव दीपावली पासून ते चंपा षष्टी पर्यंत हा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो। म्हणजे ही जे नवरात्र आहे तर ती साजरी केली जाते। तर हे नवरात्रीचे 6 दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला आजपासून ते चंपा षष्टी पर्यंत आपल्या देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्यामुळे सर्व अडचणी संकट नष्ट होतील, सर्व कामं मार्गी लागतील, वर्षभर घरामध्ये भरभराट होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या चंपा षष्टी पर्यंत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, चंपा षष्टी ज्याला खंडोबा नवरात्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर हा भगवान शिवशंकरांचा अवतार असलेल्या खंडोबाला समर्पित असणारा एक प्रमुख सण आहे। प्रामुख्याने हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून साजरा केला जातो। तर 6 दिवसांचा हा उत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टीला संपत असतो। तर यावर्षी हा चंपा षष्टी सण 7 डिसेंबरला म्हणजे शनिवारी साजरा केला जाणार आहे। तर चंपा षष्टी हे भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसावर झालेल्या विजयाचं स्मरण करतं आणि म्हणूनच आपल्याला आजपासून ते या चंपा षष्टी पर्यंत भगवान शिवशंकरांची होईल तेवढी सेवा उपासना करायची आहे। तुमच्या घराजवळचं भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नित्यनियमानं पूजा करायची आहे, जल अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर बेलाची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत। जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुम्हाला मनातल्या मनात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा होईल तेवढा जप हा करायचा आहे। हा जप केल्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पुण्याची प्राप्ती होते, कारण 6 दिवस हे नवरात्रीचे असतात। तर या 6 दिवसांमध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे दैवत आहेत आणि ते आपल्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना या दिवसांमध्ये केली तर ते आपल्या भक्तांवरती नक्कीच प्रसन्न होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात। त्याचबरोबर या दिवसामध्ये जर तुमच्या घराजवळ एखादा कुत्रा आला किंवा तुम्हाला एखादा कुत्रा कुठे दिसला तर त्याला तुम्ही एखादी भाकरी किंवा चपाती अवश्य खाऊ घाला, कारण कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं। कुत्र्याची आपण जर खंडोबा म्हणून सुद्धा पूजा करत असतो, म्हणूनच या काळामध्ये कुत्रं दिसणं त्याचप्रमाणे कुत्र्याची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। त्याचबरोबर या दिवसांमध्ये गायीची सेवा सुद्धा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। म्हणूनच तुमच्या दारावर किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर गायीला सुद्धा या काळामध्ये तुम्ही गुळ चपाती किंवा चण्याची डाळ आणि गुळ हे अवश्य खाऊ घालू शकता। त्याचबरोबर आपल्याला या दिवसांमध्ये चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये भांडण वादविवाद कलह करायचा नाहीये। घरामध्ये जास्तीत जास्त शांतता ही आपल्याला ठेवायची आहे। आता कोणती वस्तू ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे हे आपण आता बघूयात। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक अख्खी खोबऱ्याची जी वाटी असते तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद भरायची आहे। हळद भरताना तुमच्या घरामध्ये जी हळद असेल आणि ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरलेली असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये हळद असेल तर ती तुम्ही पूजेमध्ये वापरलेली असेल हळद तर ती तुम्हाला घ्यायची नाहीये। चांगली हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आहे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि त्या हळदीवरती ठेवून तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। तर ही खोबऱ्याची वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकट अडचणी या दूर होतात। त्याचबरोबर आपली सर्व रखडलेली जी कामं आहेत तर ती मार्गी लागतात। प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं। त्याचबरोबर ही खोबऱ्याची वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे वर्षभर आपल्याला घराची भरभराट होत राहते। आता लवकरच नवीन वर्ष हे सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुख संपत्ती सर्व काही यावं, घरातील सर्व अडचणी संकट दूर व्हावीत यासाठी आपल्याला अशी एक खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। त्याचप्रमाणे दररोज आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतो, तर या खोबऱ्याच्या वाटीची आणि नाण्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। आणि त्यानंतर खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती आपल्याला
चंपाषष्ठीच्या दिवशी घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे असणार आहे तर हे नाणं तुम्हाला तुमच्या पैशाच्या पाकिटामध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीये। त्यामध्ये एक दैवी शक्ती आहे आणि लक्ष्मीला धनाला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम हे नाणं करत असतं। त्यामुळे हे नाणं तुम्हाला तुमच्या जवळ जपून ठेवायचं आहे। त्याचबरोबर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जी हळद असणार आहे तर ती हळद तुम्हाला या चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी हळद घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे। दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला ही हळद आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन वरती फेकायची आहे। येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत तुम्हाला ती हळद फेकायची आहे। म्हणजेच ही हळद आपण खंडोबाला अर्पण केली असं गृहीत धरलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी एक वस्तू आहे तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। आज 2 डिसेंबर आहे, देव दिवाळी आहे आणि तुम्ही आज ही वस्तू तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ जर लेट पाहिला, अगदी तुम्ही उद्या परवा किंवा 3 तारखेला 4-5 तारखेला आणि इव्हन तुम्ही 6-7 तारखेला सुद्धा जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तरी सुद्धा त्या दिवशी तुम्ही सकाळी खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती देवघरामध्ये ठेवायची आहे। तर प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये अवश्य करा। बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही, सतत त्या कामामध्ये आपल्याला अडीअडचणी येत असतात, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, सतत संकट अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर नक्कीच खंडोबाची महादेवांची कृपा ही आपल्या घरावरती कायम राहते। जर आपण चंपाषष्ठीचे हे नियम पाळले तर त्या भक्तांची मागील पापांची शुद्धी होते आणि सुख समृद्धी मिळत असते असं म्हटलं जातं। त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की त्यांना दैवी आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो, ज्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या वर येणारी जी काही संकट अडचणी आहे तर त्यावरती मात करण्याची एक शक्ती आपल्याला मिळत असते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।